ड्रॉपकेजच्या माध्यमातून फसवणुकीसाठी ठरलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील 5 गावांवर जळगाव पोलिसांनी पहाटे मोठी कारवाई करत ऑपरेशन ड्रॉप केस राबवले आहे। या धडक मोहिमेत मोठ्या प्रमाणावर पथकाने सहभागी होत संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, शस्त्रे, वाहने, मोबाईल आणि वन्यजीव अवशेष जप्त करण्यात आले आहेत। जळगाव पोलिसांच्या या कारवाईला गुन्हेगारी विरोधातील मोठा सर्जिकल स्ट्राईक मानला जात आहे। यावेळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील लालगोटा, हलखेडा, मदापुरी, जोदनखेडा आणि चारठाण ही गावे गेल्या अनेक वर्षांपासून विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यांमुळे चर्चेत आहे। अल्प लोकसंख्या असलेल्या या गावांमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। पोलिसांच्या तपासातून या भागातून काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सफेद बिबा, उलटी वासन, सुलेमानी पत्थर, सेकंड करन्सी, ॲल्युमिनियम, भंगार, जुने सोने, कॉपर, शंख आणि डबल इंजिन यासारख्या कथित दुर्मिळ वस्तूंचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून लोकांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे। या आमिषाला बळी पडलेले नागरिक संबंधित गावांमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना बनावट नोटा, नकली वस्तू किंवा खोट्या मौल्यवान वस्तू दाखवून लाखो रुपयाची फसवणूक केली जात असल्याच्या पोलिसांच्या निदर्शनास आले आहे। या काही प्रकरणांमध्ये कोणतीही वस्तू न देता थेट पैसे हिसकावले जात असल्याचेही समोर आले आहे। यावेळी ही कारवाई जळगाव पोलिसांतर्फे करण्यात आली असून यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे पीडित व्यक्तीकडे बनावट हरणाचे आणि वाघाचे कातडे ठेवून त्यांचे व्हिडिओ चित्रित केले जात होते। त्यानंतर पोलिसांकडे तक्रार केल्यास वन्यजीव तस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्यांना गप्प केले जात होते। यावेळी पोलिसांच्या भाषेत या प्रकरणाचा गुन्ह्याचा ड्रॉप केस म्हणून या गुन्ह्यांना ओळखले जात असून या परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही जळगाव पोलिसांनी कारवाई केली असून या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी याबाबत आज दिनांक 19 जून रोजी सकाळी 10 वाजता याबाबत अधिक माहिती दिली। मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत लालगोटा, हलखेडा, मदापुरी, जोदनखेडा आणि चारठाणा या गावामध्ये जळगाव पोलिसांनी ॲडिशनल एसपी संदीप गावित, त्याचप्रमाणे एसडीपीओ केदार आणि अडसूल पीआय यांच्या नेतृत्वाखाली आज एक ऑपरेशन राबवलं होतं। त्या ऑपरेशनमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये एकूण 20 लाख रुपये आपल्याला कॅश मिळालेली आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जवळजवळ 300 ग्रॅम सोनं मिळालेलं आहे, जवळजवळ 2.5 किलो चांदी मिळालेली आहे। त्याच्यामध्ये काही डुप्लिकेट नोटा देखील आपल्याला मिळालेल्या आहे। या गावांची मोडच अशी आहे की इथे मोठ्या प्रमाणात फेसबुकचा आणि सोशल मीडियाचा वापर करून लोकांना खोटं सांगून इथं आणलं जातं। त्यांना काही आमिष दाखवले जातात, उदाहरणार्थ तुम्हाला नागमणी देऊ, तुमचे पैसे डबल करून देऊ किंवा इतर गोष्टी त्यांना सांगून त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्यांना मारहाण करून पोलिसी भाषेमध्ये त्याला ड्रॉप केस असं म्हणतात, असं करून त्यांनी लुबाडण्याचे मोठ्या केसेस आपल्याकडे दाखल होत्या। आपण जर मागच्या 4 वर्षाचा याच्यामध्ये आढावा घेतला तर याच्यामध्ये दरोड्याचे 10, खून 2, जबरी चोरी 7, फसवणूक 16, दरोड्याचा प्रयत्न 1 आणि सरकारी नोकऱ्यावर हल्ला 2 अशा केसेस आपल्याकडे एकूण दाखल होते। कालच्या रेडमध्ये अजून एक दुर्दैवाची अशी भाग आहे की आपल्याला काही वन्य प्राण्यांच्या तस्करीच्या देखील आपल्याला काही मुद्देमाल मिळाले। त्याच्यामध्ये एक हरणाची स्कीन आहे, एक रॅबिटची स्कीन आहे, एक छोट्या कोल्ह्याची आपल्याकडे एक स्कीन आहे। अशा भरपूर गोष्टी आज याच्यामध्ये आपण जप्त केलेल्या आहेत। एकूण 56 आपण आरोपींना इथे आणलेलं आहे। त्यांच्या इंट्रोगेशन फॉर्म भरून घेत आहोत आणि आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सर, वाहनं देखील आपण जप्त केले, 4 चाकी, दुचाकी, यामध्ये काय? याच्यामध्ये एकूण आपण 10 वाहनं आता आणलेली आहेत, ज्याचं सॅटिस्फॅक्टरी आपल्याला उत्तर त्यांना देता आलेलं नाही। त्याचप्रमाणे एकूण 30 मोबाईल देखील आपल्याला सापडलेले आहेत, ते देखील आपण आणलेले आहेत। आता तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल की याची मोडस काय आणखी नव्हती किंवा काही फेक बँकेचे अकाउंट्स तयार केले होते का, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन देखील संबंधित पीडितांकडनं ते घेत होते काय, याच्यामधून आपल्याला खुलासा होईल। याच्यामध्ये नकली नोटांचा देखील समावेश आहे की कसं? याच्यामध्ये नकली नोटा देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळालेल्या आहेत की हे जे खोटं आमिष दाखवून लोकांना जे फसवायचे तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग केला जात होता। त्याच्यामुळे नकली नोटा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळालेल्या आहेत। 20 लाख रुपये कॅश आहे। काही महिलांना देखील अटक करण्यात आली। हो, आता आपण त्यांना कॉर्डन आउट केलेलं आहे। याच्यामध्ये कुठल्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे हे आज दिवसभरात आपल्याला निष्पन्न होईल। सर, आदिवासी महिलांचा आरोप आहे की या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारची म्हणजे रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला ऑपरेशन राबवण्यात आलं त्यावेळेला त्रास देण्यात आला, तर नेमका काय प्रकार? मी तुम्हाला या गुन्ह्याची सगळी हिस्ट्री देखील सांगितली। मी तुम्हाला किती गुन्हे आहेत आणि किती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत
याचा देखील मी आपल्याला आकडेमोडी दिली. त्याच्यामुळे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि त्याप्रमाणेच पोलीस स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार.